चल 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 आत चल आत चल. हळू 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 हळू. पाहू पण मी सांगते. तर सगळे आतरून पांघरूनच आहे ती. पण भाऊ मी जेव्हा बघितलं ना तेव्हा इथं कुणीतरी झोपल्यासारखंच वाटलेलं मला. ते काकी झोपेत होतात ना त्यामुळं. मी तुला म्हटलं नाही का आई, तू झोपेत होतीस. सावी बाहेर गेली असेल का नाही? ह्या मोठ्या प्रॉब्लेम समोरून तर निसटलीच, बाहेर पण पडलच. तेवढी हुशार आहे ती. इरब इरब. काय झालं? काही हवंय का तुम्हाला? नाही, बाहेरनं कसला तरी आवाज आला. तुम्ही ऐकला का? नाही हो. तुमच्या कानात इयरफोन्स होते ना म्हणून ऐकायला आला नसेल. बट काहीतरी मोठा आवाज झाला बाहेर. चोर बीर तर नसतील ना? चोर? चोर कसा येणार इकडे? बरं थांबा मी बघते. बरं चला, लय वेळ झालाय. उशीर किती झाला, झोपू आता. हा. सावे, एवढ्या रात्रीला कोण फोन करायलाय तुला? ते की नाही भाऊ, लोनवाल्यांचा कॉल असणार आहे हा. लोनवाले एवढ्या रात्रीचा फोन करतात? एवढ्यासाठी नाही, वेळेत पैसे भरायचे असतात. नाही, लोनवाले नाही. मग कुणाचा फोन आहे? हा बंडू बोल रे. एवढ्या उशिरा फोन केलास? सगळं ठीक आहे ना? बंडू म्हणजे घरी पोहोचलं तो वाटतं नीट. आजूबाजूला कोणी आहे काय? हा हा बंडू, इट्स ओके. काही प्रॉब्लेम नाही. गुड नाईट बंडू. हॅलो. रातच्याला बंडूचा फोन?
सगळं ठीक आहे ना? नाही नाही ते ऍक्च्युली भाऊ त्याला त्याच्या गर्लफ्रेंड सोबत बोलायचं होतं पण चुकून त्याने मला फोन लावला. अहो भाऊ असं होत असतंय कधी कधी. आणि त्याचं काय आहे, बंडूच्या गर्लफ्रेंडचं नाव आणि आपल्या ह्या पोरीचं नाव दोघींचं पण नाव एस वरनं सुरू होतंय म्हणून कदाचित चुकून फोन लागला असणार आहे बघा. यो कोण तुमचा बंडू का कोण आहे ना, त्याला मात्र आता भेटायलाच लागते. भाऊ एक दिवस नक्की भेटाल तुम्ही, नक्की भेटाल. एक दिवस नाही, उद्याच्या उद्या त्याला भेटायलाच पाहिजे. अहो सारखं भेटायचं म्हणतो, राहूनच जाते. उद्या नक्की भेटूया. हा चला आज झोपू आता, चला. उशीर झालाय. अरे दीपे, अगे एक दिवस सोर समजून मला जाणायची. इरा इथे असताना ह्यांना कोणाच्या मदतीची अथवा काळजीची गरज नाहीये. तुम्ही आराम करा मस्त. तुमच्यासाठी रात्रभर डोळ्यात तेल घालून बसेन मी. हॅलो, हो तुम्ही परत कॉल केला, काही काम होतं का? आधी लगेच फोन ठेवला. कोणी होतं का बाजूला? हो सगळीच होती. सगळी